वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग कॅन्सर म्हणजेच कर्क राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो या रीडिंगमध्ये तुम्हाला म्हणजे ही एक लव्ह रीडिंग आहे. सो तुमच्या लव्ह लाईफमध्ये जे पण तुमच्यासाठी गायडन्स असेल तर तुम्हाला या रीडिंगमधून भेटेल. ही एक टाईमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो खूप जण या रीडिंगपर्यंत पोचतील. सो प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत रिलेट होईल असं नाही आहे, पण तुम्हाला या रीडिंगमधून काही ना काही गायडन्स नक्की भेटेल जेव्हा पण ही रीडिंग तुमच्या समोर येईल. सो तुमच्या पार्टनरचं जे काय नाव असेल ते तुम्ही 3 टाइम्स तुमच्या मनात घेऊ शकता. सो तुम्ही तुमच्या रिलेशनबद्दल जे काही क्वेश्चन असतील ते तुम्ही एंजल्सला विचारू शकता आणि तुम्हाला या व्हिडिओमधून मी तुम्हाला गायडन्स देईन. तुमच्या रिलेशनशिपसाठी जे काय प्रॉब्लेम चालू असतील त्या गोष्टींसाठी इथे तुम्हाला गायडन्स भेटला जाईल. सो सगळ्यात आधी मी इथे एक गोष्ट बघू शकते की तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या की तुम्हाला असं फील होत होतं की मी या गोष्टींचा शोध लावला पाहिजे किंवा या गोष्टी मला जशा वाटत आहेत त्या वेमध्ये चाललेल्या नाही आहेत. नक्कीच या गोष्टींमागे काही ना काहीतरी रिझन्स आहेत, काहीतरी वेगळ्या गोष्टी होत आहेत, पण तुम्ही वेट केलं आहे, तुम्ही थांबला आहेत आणि तुम्ही असं फास्ट डिसिजन घेत नाही आहेत कारण की तुम्हाला तुमचे इंट्युशन सांगत आहेत की तुम्हाला घाईमध्ये असं कोणतीही चुकीची गोष्ट करायची नाही आहे की तुमचं रिलेशनशिप जे आहे ते स्पॉईल होईल. सो तुम्हाला मनामध्ये डाऊट्स तर आहेत की काही गोष्टी तुमच्यासमोर क्लिअर नाही आहेत, पण तुम्हाला त्या शोधायच्या आहेत. सो तुम्ही शोधणार आहात, पण शांत डोक्याने. त्या गोष्टींसाठी तुम्ही हायपर नाही होणार आहात किंवा ओव्हर रिॲक्ट करणार नाही आहात, कारण तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही एखादी छोटीशी गोष्ट जर केली तर तुमचे अख्खे रिलेशनशिप या गोष्टीमुळे स्पॉईल होऊ शकते. मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. सो तुम्ही आता वेटिंग मोडवरती आहात आणि शोध घेण्याच्या मार्गावर आहात आणि लवकरच मला असं वाटतं की येणाऱ्या टाईममध्ये तुम्ही ज्या गोष्टीचा वेट करताय, तुम्हाला ज्या गोष्टीचा डाऊट आहे त्या गोष्टी क्लिअर होणार आहेत डिवाइन टायमिंगमध्ये. सो काही गोष्टींसाठी तुम्ही घाई करून काही उपयोग नाही आहेत. काही गोष्टी वेळ आल्यानंतरच समजतात. सो आपल्याला सगळ्या गोष्टी डिवाइनवरती सोडून द्यायच्या आहेत आणि आपण ज्या गोष्टी करत आहोत त्या करत राहायच्या आहेत. वेळ आल्यावरती तुमच्यासमोर ती गोष्ट येणारच आहे. दुसरी गोष्ट मला इथे हे दिसते आहे की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम चालू होते हे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केलात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतःच्या रिलेशनशिपमध्ये कोणत्या वाईट गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुमच्या रिलेशनशिपला खराब करताय, प्रॉब्लेम्स येत आहेत, या गोष्टी तुम्ही शोधायचा प्रयत्न केलात. नाहीतर युजली काय होतं, लोकांना रिलेशनशिपमध्ये असल्यानंतर असे करतात की त्यांना असं फील होतं की प्रॉब्लेम क्रिएट होत आहे तर लोक त्यांचा पीस शोधतात, त्या गोष्टींमधून ते लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात, त्या गोष्टींवरती सोल्युशन शोधतच नाहीत. पण मी ते बघते की तुम्ही सोल्युशन शोधलं आहे त्या गोष्टीसाठी. ऑलरेडी तुम्हाला समजलं आहे की गोष्टी काय आहेत आणि कुठली गोष्ट तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत आहे. तो आहे तुमच्या दोघांमधला ॲटिट्यूड, भांडणं. म्हणजे इथे तुमच्या दोघांचा नेचर थोडा तापट असू शकतो किंवा तुमच्या पार्टनरचा असू शकतो. सो त्या गोष्टींमुळे खूप गोष्टी स्पॉईल होतात. एकमेकांना समजून घ्यायला थोडा प्रॉब्लेम जातो. प्रॉब्लेम इथे असा होत असतो की तुम्ही समोरच्याला काहीतरी गोष्ट बोलून जाता आणि मग तो समोरच्याच्या इगोला ती गोष्ट हर्ट होते. सो समोरचा ती गोष्ट समजून घेऊ शकत नाही त्या टाईमला. तुम्हाला एक टाईमनंतर जेव्हा तुमचा राग वगैरे शांत होतो तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजतातच, पण ॲट प्रेझेंट जेव्हा त्या गोष्टी होतात तेव्हा तुम्ही त्या गोष्टींना इगो आणि ॲटिट्यूडच्या इंटेन्शनने बघता. त्यामुळे गोष्टींमध्ये थोडीफार मिसअंडरस्टँडिंग होते. सो तुम्ही ह्या गोष्टींना चेंज करण्याचा प्रयत्न करताना मला इथे दिसत आहात आणि ही चांगली गोष्ट आहे. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये मी नेहमी बोलते की इगो आणि ॲटिट्यूड नाही आला पाहिजे, कारण रिलेशनशिप हे नेहमी इगो आणि ॲटिट्यूड हा बाजूला ठेवला पाहिजे. तो एक बॉन्ड आहे, तिथे आपण आपल्याच माणसांना आपला इगो आणि ॲटिट्यूड दाखवून काही होणार नाही आहे. तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत लाईफ काढायची आहे, सो या सगळ्या गोष्टींनी अवॉइड केलेलंच चांगलं आहे आणि ते तुम्ही मला इथे करताना दिसत आहात. दुसरी गोष्ट इथे मी बघत आहे की तुम्ही आधी तुमच्या रिलेशनशिपला घेऊन खूप जास्त नेगेटिव्ह विचार करायचा.
की ही गोष्ट होईल की नाही होईल, मी या प्रॉपर व्यक्तीसोबत तर आहे की नाही, हा व्यक्ती माझ्यासोबत लाईफ टाईम राहील की नाही, किंवा मी या व्यक्तीसाठी जे काही विचार केला आहे त्या मी गोष्टी करू शकतो की नाही, मी कॅपेबल आहे की नाही समोरच्या व्यक्तीला सगळ्या काही गोष्टी देण्यासाठी. म्हणजे तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये ना पॉझिटिव्ह गोष्टींकडे खूप कमी लक्ष देत होतात. सक्सेस म्हणजे न्यू बिगिनिंग्स जे असतात ना आपल्या रिलेशनशिपमध्ये, की आपल्याला नवीन सुरुवात करायची होती पण आपण करत नाही आहे. म्हणजे मला ती फेज तुमच्या लाईफमध्ये दिसते आहे, की तुम्ही असा विचार करून थांबत होतात की मी नेक्स्ट स्टेप घेऊ की नको, जर मी नेक्स्ट स्टेप घेतली तर गोष्टी खराब तर होणार नाहीत ना. तर हे खूप जास्त तुम्ही नेगेटिव्ह विचार करत होतात गोष्टींना घेऊन. तर ह्या गोष्टी मला आता इथे असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टींना थोडं चेंज केलं पाहिजे, कारण उलटा विचार तुम्ही तुमच्या नेगेटिव्ह थिंकिंगमुळे ना तुमच्या रिलेशनशिपमध्ये ब्लॉकेजेस आणत आहात. न्यू बिगिनिंग्स ऑन द वेत एंजल तुम्हाला सपोर्ट करतात, पण तुम्हाला माहिती आहे ते ब्लॉकेजेस काय आहेत, तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे तुम्ही नेगेटिव्ह थिंकिंग करत आहात खूप जास्त स्वतःबद्दल, समोरच्याबद्दल, रिलेशनशिपबद्दल, जे तुम्ही नाही केलं पाहिजे आहे. तुम्ही ॲक्शन्स तर घेऊन बघा ना. जर ॲक्शन्सच तुम्ही घेत नाही आहे तर तुम्हाला कसं समजेल की येणाऱ्या टाईममध्ये गोष्टी कशा होणार आहेत, पॉझिटिव्ह वेमध्ये की निगेटिव्ह वेमध्ये. आपण कोणतीही गोष्ट करायला घेतली, आपल्याला नसतं माहिती की येणाऱ्या टाईममध्ये ती गोष्ट किती सक्सेस देईल देईल की नाही देईल, पण आपण आपले एफर्ट्स टाकतो ना. जर आपण जॉबमध्ये पण आपल्याला नाही माहिती आहे की आपण किती लेवलपर्यंत जाऊ शकतो, बट आपण ती मेहनत करायची थांबतो का? नाही. तर सेम रिलेशनशिपमध्ये पण आहे. तुम्ही मेहनत तर करून बघा, चान्स तर देऊन बघा, रिलेशनशिपला ग्रो तर करून बघा, त्यानंतर तुम्ही जे डिसिजन घ्यायचे ते घ्या. येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला स्वतःहून समजेल की गोष्टी कुठे चुकत आहेत, कुठे बरोबर आहेत, काय गोष्टी रॉंग आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये. सो तुम्हाला त्या गोष्टींची ओव्हर थिंकिंग करायची गरज नाही आहे. तुमच्या ओव्हर थिंकिंगनी कुठली होणारी गोष्ट थांबणार नाही आणि चांगल्या गोष्टी यायच्या पण थांबणार नाही आहेत. सो ब्लॉकेजेस क्रिएट करू नका तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, इथे हे सांगेन. आणि एक टाईम तुमच्या लाईफमध्ये असं होतं की खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीला आहे ना तुमच्यामुळे खूप थांबावं लागत होतं, किंवा तुमचा पार्टनर जो आहे ना तो त्याला खूप वेट करावा लागत होता, किंवा तो तुम्हाला वेट करायला लागत होता, कारण की तो त्या टाईमला खूप साऱ्या गोष्टींना एकसाथ हँडल करत होता. म्हणजे खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्या व्यक्तीवरती तुम्हाला हँडल करणं. जॉब लाईफ असेल, फॅमिली असेल, या सगळ्या गोष्टींना हँडल करणं खूप डिफिकल्ट जात होतं. सो तुम्हाला असं फील होत होतं त्या टाईमला की या व्यक्तीबद्दल मी डिसिजन घेऊ की नको. सो तुम्हाला तुमचं माइंड आणि हात आहे ना दोन्ही गोष्टी वेगवेगळे सिग्नल देत होतो. सो तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल क्लिअर ॲक्शन काय घेतली पाहिजे हेच दिसत नव्हतं. आणि तुम्हाला असं तुमची अशी थिंकिंग होती की तुम्हाला आहे ना नेगेटिव्हली म्हणजे ब्लाइंडली असं कोणावरती विश्वास ठेवायचा नाही आहे पहिली गोष्ट तर. आणि जर समोरचं तुमचं असं मेन मोटिव्ह होतं की समोरचं तर मला टाईमच देत नाही, मला नेहमी वेट करायलाच लागतं आहे. सो आता मला हा चेंज इकडे दिसत आहे की तुमचा जो पार्टनर आहे तो तुम्हाला टाईम द्यायला चालू करत आहे, टाईम देतो आहे, तुम्हाला प्रायोरिटी देतो आहे. तुम्हाला जे आधी वेट करायला लागत होतं ते आता वेट करायला लागत नाही आहे. आणि जे तुम्हाला आधी डिसिजन घेण्यामध्ये डिफिकल्टीज येत होत्या त्या आता डिफिकल्टीज येणं बंद झालेलं आहे. सो तुम्ही आत्ता त्या एक फेजमध्ये आहात की तुमचं माइंड आणि हार्ट एकाच गोष्टीचं वेट करतं आहे, एकाच गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी फील करत आहे. सो आता तुम्ही एक प्रॉपर डिसिजन मेकिंग मोडमध्ये आहात. मी इथे एकच सांगेन की जे पण ही रीडिंग बघत आहात तुमची ओव्हरऑल एनर्जी खूप छान आहे, तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत आहात. फक्त मी एक गोष्ट तुम्हाला सजेस्ट करेन, नेगेटिव्ह विचार करू नका. ब्लॉकेजेस क्रिएट होतात त्या गोष्टींमुळे. आणि जी येणारी नवीन सुरुवात असते ना तुमच्या रिलेशनशिपमध्ये मग ती होत नाही, मग ती थोडंफार तुम्हाला स्टक फील झाल्यासारखं होतं आणि मग तुम्ही कंटिन्युअसली नेगेटिव्ह थिंकिंग करता. तर हे करू नका. आणि सेकंड थिंग आहे की तुम्ही बेस्ट गोष्ट केलेली आहे, तुम्ही प्रॉब्लेम शोधून काढलेला आहे की तुमचा राग ही खूप मोठी गोष्ट आहे जी रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करते. सो त्या गोष्टींवरती कंट्रोल करा. आणि काही गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत त्या गोष्टींसाठी तुम्हाला वेट करायचं आहे, कारण डिवाईन टाईम आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींचे आन्सर भेटणार आहेत.